पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेत असलेल्या पतीने चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना डोंबिवली नांदिवली टेकेडी परिसरात आज पहाटेच्या सुमारास घडली। या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर मुंबई येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पत्नीवर हल्ला करून पती राजू हिवाळे हा पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। डोंबिवली पूर्वेकडील नांदिवली टेकडी परिसरात राजू हिवाळे व सुरेखा हिवाळे हे दोन्ही मुलांसह वास्तव्यास होते। राजू हिवाळे हा पत्नी सुरेखा हिच्या चारित्र्यावर कायम संशय घेत असल्याने दोघांमध्ये वारंवार वाद होते। दरम्यान आज पहाटेच्या सुमारास देखील या दोघांमध्ये वाद झाला। याच वादातून संतापलेल्या राजू याने सुरेखा हिच्या पोटावर चाकूने वार केले। या हल्ल्यात सुरेखा गंभीर जखमी झाली। तिला उपचारासाठी मुंबई येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। सदर घटनेनंतर पती राजू हा पसार झाला आहे। या प्रकरणी राजू हिवाळे यांच्या मुलाने मनपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली। या तक्रारीनुसार पोलिसांनी राजू हिवाळे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस राजू याचा शोध घेत आहेत। या प्रकरणी मनपाडा पोलीस पुढील तपास करत आहेत।